हे बघा आपली गुड्डी झोपलेली आहे. गुड्डीचं जेवण वगैरे झाले. गुड्डी झोपली आता निवांत. आपण निघालो आता बाहेर. रामभाऊ का आणखीन आलेला. ये रे बाबा ये अपने दोस्त का है, सिम्बा नाम है इसका, सिम्बा। और एक है ये है परी। अरे सिम्बा, छोटा सिम्बा, छोटा ससा, छोटा ससा छोटा ससा। तर निघालो आपण फिरायला. आज लातूरच्या बाहेर जाऊ, गाव बिव एक्सप्लोर करू जरा. आज वातावरण पण एक नंबर झालेलं आहे. मस्त पैकी पाऊस वगैरे आला तर तेवढीच मजा. हे बघा आपली गाडी. आज रामभाऊ आलेले नाहीत. आज रामभाऊ सुट्टीवर आहेत. आपण गाडीवर जाणार आहेत आज आपल्या मित्रासोबत दुसऱ्या. बघत राहा. आपल्या गाडीत नाही पेट्रोल तर आपल्याला जायची पेट्रोल टाकायला. अरे हॉटेल 712 शेतपत्र्या डगर. आता सध्या आहे नांदेड हायवे. पेट्रोल टाकून जायचं आपल्या पुढं. जास्त नाही, एक 40-50 किलोमीटर लांब जाऊन वापस. बघू काय नवीन दिसते का आपल्या पुढं. गावात थांबलोय आपण. हे गाव असं आहे, एवढं छोटं आहे की इथं खायला काय हॉटेल नाही काय नाही. लातूरपासून 80 किलोमीटर लांब आहे गाव. गावाचं नाव आपल्याला पण माहीत नाही. आपण असंच फिरत फिरत आलोय. अख्ख्या गावात इथं आजूबाजूला कुठं गाव पण नाही दिसलं. आणि अख्ख्या गावात कोणतं हॉटेल नाही किंवा काहीच नाही. बघू आता पुढं गेल्यास. शिरबंदी वाड्याचं छोटंसं गाव. भैया राग मानू का म्हणलं
नाही नाही माफ करा, माफ केलं. पोटेशी माफ करा. अरे मामा माफ चर्मन केलं. आपलाच आहे. 10 मिनट की दुर्ला वाजूंगे मेरे को मालूम है. हा शेरमुनच्या ज्वार मामाचा नाद. मामा गाव किती वर्षाखाला किती जुना आहे वाडे बिडे वाडे लयच कुठं नाही भया. म्हणजे किती वर्षाखालची वाडे आहे ती. तुम्ही तर ह्या गावचे ना? कुठं नाही भया, लय वर्षापासून कुठं नाही. होय 36 कोटी देवाची विनंती आपणाला आहे. हा मिस्टर पाटील त्याचं नाव आहे. कुणाचं? मिस्टर पाटील, हा तिरमुख पाटील. ह्याचं डायरेक्ट नाव लिहून घ्या. तुमचा अभ्यास असेल तर करा. गरीब माणूस बघा. ना ही घर ही किती वर्षाखाली बांधलेली आहेत वाडीची. हा पाठपुटा नाही हो. लय 36 आकडे. आता काय बोलायचं नाही भया. वर जातो. माझ्या ढोलकीचे टिपूर घेऊन गेलो कोण तर. वर लागल मामा. आदल्या जन्मीचं तुमचं नातं आहे का मला गावासोबत? आपण आलतो बघा इथं म्हणजे असं ते असंच सीन होता करायची तिथला त्या गावातला चाकूरमध्ये भेटतो करा. हां गावातली छोटंसं भाजी मार्केट. गाव कोणतं आपल्याला माहीत नाही. गाव एक्सप्लोर करायसाठी आलेलो होतो आपण गावामध्ये. अख्ख्या गावात चहाचं हॉटेल कुठं नाही. ते का बी ना हाँ ना है रोड है. ते का बघितलं. बहुत बुरी तरह से फंस गए भाई यहाँ पे. मैं 1 मिनट आपको दिखाता हूँ. यहाँ से थोड़ा आगे जाके रास्ते में एक बड़ा पेड़ गिर गया है और वहाँ से पूरा रास्ता जाम हो गया है. ये गाड़ियाँ जा रही है लेकिन घूम के वापस आ रही है. और यहाँ से निकलने का दूसरा रास्ता भी नहीं है ये गांव से. इतनी सारी गाड़ियाँ यहाँ पे लगी हुई है और पेड़ भी ऐसा गिरा है कि उसको हटाया नहीं जा सकता. ये देखो इथून गाडी काढली आपण कशी तर पार रस्त्याच्या खाली शेतात घालून गाडी चिखलातून पलीकडून दुसऱ्या रस्त्यानं वर काढली आणि कसं बसं आपण निघालो आता तिथून. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आता रात्रीचे 10 सव्वा 10 वाजलेत आणि पाऊस आता चालू झाला आहे आता. आणि वाटत कुठं जागा बी नाही थांबायला. वाटत आपल्याला हॉटेल भेटली एक ढाबा आहे. तर आता ढाब्यावर थांबलो आपण जरा. पाऊस लयच मोठा चालू आहे तर जाणं काही शक्य नाही राव. 11 साडे 11 वाजले इथंच. आता काय माहिती कधी पाऊस उघडेल काय नाही. आता सध्या हे हॉटेल आहे नळेगावपाशी आणि जिरली बाई आपली जिरली आता उलावी करू.